संध्याकाळी विसरतील। त्याच्या 8 दिवस आधी वर्गणी सुरू केली, रात्री परत पैसे संपले, हिशोब देऊन टाकला, मोकळे झाले। युनोने या वर्षाचा इंडिजिनियस पीपल्स डे हा शिक्षणासाठी घोषित केलेला दिवस आहे। या संपूर्ण वर्षामध्ये 2016 मध्ये जेवढे इंडिजिनियस पीपल राहतात, आदिवासी लोक राहतात, त्या आदिवासी लोकांना उच्च दर्जेदार आणि मूलभूत शिक्षण देणं हे उद्दिष्ट युनोने ठेवलेलं आहे। मूलभूत शिक्षणामध्ये पारंपरिक शिक्षणाचा सुद्धा समावेश केलेला आहे। मूल निवासी लोकांचं पारंपरिक शिक्षण जे आहे ते जगाला प्रेरणा देणार आहे, चालना देणार आहे। आदिवासींचं शिक्षण, संस्कार, कल्चर या गोष्टींना जर घेऊन आपण चाललो तरच जग टिकेल हे सगळ्या जगाला माहिती आहे। त्यासाठी त्यांनी या वेळेचं शिक्षणाचं महत्व इंडिजिनियस पीपल डेच्या निमित्ताने हे वर्ष इंडिजिनियस पीपल्स राईट टू एज्युकेशन, तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही युनोच्या वेबसाईटवर जा आणि चेक करा, राईट टू एज्युकेशन ऑफ इंडिजिनियस पीपल म्हणून हे वर्ष घोषित केलेलं आहे। मला कुठलंही सरकार, कुठलाही प्रशासकीय अधिकारी, कुठलाही सामाजिक कार्यकर्ता या विषयावर लक्ष देताना दिसत नाही, फक्त TTSF याच्यावर लक्ष देत आहे। मला 9 ऑगस्टला माझ्या घरात परिस्थिती नव्हती म्हणून मला त्या व्यासपीठावर जाता आलं नाही, पण नकळत मी त्या विषयावर लक्ष घातलेलं आहे आम्ही, आणि TTSF फक्त शिक्षणावर भर देणारी संस्था म्हणून काम करत आहे। आपण जेवढे काही आपल्या घरामधल्या समस्या, समाजामधल्या समस्या आहेत, ह्या सगळ्या समस्या आपल्या सोबत चालत आहेत।